सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माझा नवीन ब्लॉग. तर गाईज आपण खूप दिवसानंतर भेटतो आहेत याच्यासोबत. ते पण भाई तुझा चेहरा दिसला आता, व्ह्यूज चांगले जातील खूप दिवसानंतरच्या ब्लॉगमध्ये. फक्त फक्त मग काहीतरी बोल. काय बोलू, मलाच नाही सुचत आहे, कारण मी डायरेक्ट 3 महिन्यानंतर ब्लॉग शूट करतो वाटते. कराड हे लोक पोचले का? माझा एक मित्र आहे का कराडचा, लय भारी. तर काही कराडवरून आठवलं बंटी गेला आहे. काय साहिल माने नावाचा. अच्छा, मला वाटलं बारी. तर काहीच बंटी गेला आहे गावाला. आणि वेलकम टू माझा नवीन ब्लॉग. बंटी गेला आहे मित्राच्या बहिणीच्या लग्नाला. आणि आज बघा दाढी व्हिडिओ एकदम वाढवून ठेवले, एकदम अफजल खान वाटतं. आणि खूप दिवसांचा ब्लॉग शूट करतोय तर थोडं अलग वाटतंय, कारण शब्द नाही सुचत आहे काही. आणि समोर बघा ग्राउंडमध्ये साफसफाई चालू आहे, कारण इथं आता 2 दिवस मॅच आहेत बॉक्स क्रिकेट गेमच्या. 2 दिवस कोणती टीम नाही येणार, एका दिवसात संपणार आहेत बघते. 2007 आणि 2006 गाईज. आम्ही येडेच, म्हणजे आम्ही 2004 आहेत. तर आता 2 दिवस मॅच चालू आहे, आम्ही अंपायरिंग करायला जाऊ. काल मी त्याला म्हटलं स्पॉन्सरशिप देऊ का कोणाला? आर्यनला. का म्हटलं माझा बॅनर लावा लागेल, पण तो म्हटलं 500 रुपये दे लावतो. तर काहीच बघा मम्मीनं पाठ मांडला, कारण आज गुरुवार आहे. आणि हे चालू आहे ना, काय चालू आहे रे, मार्गशीर्ष. हां, 4 दिवस मांडतात ना. आणि नाही गाय चांगलं तर वाटतंय, खूप दिवसांचा ब्लॉग शूट करतोय. तर फक्त थोडीशी दाढी कमी करावी लागेल, पहिल्यासारखं बनावं लागेल. पाठीमागे बाबा आहेत माझे. केस पण आत्ताच कापलेत मी 2 दिवसा अगोदर. मागे लागले होते. ब्लॉग दादा, ब्लॉग का नाही टाकत दादा, ब्लॉग का नाही टाकत, तुझे व्हिडिओ का नाही येत आहेत सध्या. तर म्हटलं भाई कोणतरी आहे बघणारं, छोटे मोठे का असो ना, थोडे का असो ना, पण आहेत बघणारे. म्हणून म्हटलं चला बनवू आपण ब्लॉग. त्यामुळे स्टार्ट करून टाकला. तर आम्ही काल गेले होते कामाला. तर आज यज्ञेश कामावरून आलेल्या पैशांची पार्टी देत आहे, ते पण वडापावची, ती पण 30ला 4. 30ला 4 वडापाव भेटले, त्याची पार्टी देत आहे यज्ञेशवाला. तर काहीच खातो आणि मग आम्ही खेळतो आता फ्री फायर. आम्ही मिलचे अज्जू भाई आहेत. नाही यो आहे बोलतो मिलचा अज्जू भाई बनतो बघ आता कसा. मी अमित भाई आहे, मग भाई मी आहे गिरीश भाई. सांगतो खा बघतोय बघ एवढं काय केलं. शी माझ्या घरी पण काल ठेसा बनवलेला, आणू का तो पण? नको, अरे तो भारी आहे. नको. काहीच ठेस्यामध्ये आणि गोड चटणी आहे ती. शी खाऊन बघ फक्त. गाईज मी शिव्या टाकणार आहे. नाही लहान पोरं बघतात, थोडीशी बीप करेन. भाईने घेतलाय OnePlus. OnePlus गाईज पैसा बोलते. याच्या मागे कितीचा कवर लावणार आहे बोलला? 700 रुपयाचा कवर तो लावणार आहे आता फोनच्या पाठीमागे. आणि तिथे ठेवणार आहे तो 200ची नोट. नाही रे बाबा, तिने कंटाळा आला. तर गाईज आम्ही आत्ता जस्ट एक बुया मारला आणि यो हगला. मी नाही, तू चुत्या. तू चाल्या. खरं सांग. हे पण डिलीट करेल आता, काय फायदा. हां, तर गाईज फ्री फायर खेळून मी पोचलो हिरोईकवर, आणि हा पोचला आहे सिल्वर 1 वर, डायमंड. तर गाईज आता यज्ञेश आणि माझ्यामध्ये लागली आहे गोळा फेकायची चॅलेंज. कारण आम्ही त्या दिवशी रात्री किती वाजता रे, 12:30-1 वाजता आम्ही गोळा फेकण्याची कॉम्पिटिशन केलेली. हा, मी आणि बंटी. रडले, दोघांना सुद्धा हरवलाय मी. एवढ्या दोघांच्या एक बंटीला विचारून घ्या. हा, बंटी पण खोटंच बोलेल ना. तर त्या दिवशीचं खरं होतं का खोटं ते बघण्यासाठी आम्ही परत आता गोळा घेऊन चाललोय ग्राउंडमध्ये. परत याची मी मारतो चांगली. जरा चमिली पकड जरा 1 मिनिट. हे बघा तुला माहित पण ना काय. तर गाईज बघा आता कोण जास्त लांब फेकते, तुम्ही सांगा कोण लांब फेकते ते. आता लागलाय चॅलेंज. आणि हा आहे गोळा किती किलोचा? 8 आहे ना देव? 8. हां, तर हा पाडला सर्कल भाईने. हां, तर काय त्या दिवशीचं मी आता याला सांगतो की त्या दिवशी कोणी लांब फेकला होता. मीच फेकला होता, मी पहिला होता. सर्व दोघांना एक इंच पुढे फेकला मी. व्हिडिओ काढा का आमचा, दाखव कोण फेकतं लांब ते.
पुढ्यावर फोकस कर, टप्पा तिथेच पडला पाहिजे. गाईज बघा आता दूधचा दूध. गाईज हा आहे माझा टप्पा. हा माझा टप्पा आहे. हा ठीक आहे जा. आता इथे टप्पा. हा माझा टप्पा आहे. हा तिथून हा आता याच्या टप्प्यावर लक्ष द्या. सरक सरक. हा हा बघा, हा बघा. हा मग हा घे. हा मग तो बरोबर आहे. कोण 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 पुढे आहे रे सांग. अरे असा असतं ग्राउंड. या साईड जास्ती असतो, या साईडला कमी असतो. कोणाचा पुढे आहे. चल ना मी परत फेकेन. चल ना. हा काहीच बघा कुणाचा पुढे. हा हा याचा आहे. हा पुढे गेला बे. हा तो माझा आहे. अशी लेन जास्ती असते अशी वाली. मग तू लाईन पाड. काय लाईन पाड आता. त्याला सरळवाली लाईन पाड. त्याला पट्टी लागते. तिथे आपण काय सर्कल मध्ये फेकतोय ना, मग 360 मोजणार ना त्या. ठीक आहे तरी पण माझाच पुढे आहे. हे बघा हा माझा टप्पा इथे यो यो आणि हा याचा आहे. जा ना फेक. हा बघ माझा. हा आणि हा तुझा आहे. माझ्यापेक्षा पण पुढे गेला आता तर काहीच. परत एकदा रेकॉर्ड थोडासा ब्रेक. हा बंटीचा टप्पा म्हणजे याचा आणि हा माझा. काय फरक आहे. आई फरक नाही दिसत आहे. दिख रहा है ना. हा बस ना. ये पीछे की ये आगे. आई ये आगे. ओके जा आता. जा ना गोवा कुठे. आई याचं वजन आहे 65 kg. हा 64 आहे. 64 ना. मग ये थोडी हाईट पण जास्त. हात पण माझा आहे 55. तुझी थोडी हाईट जास्त, हात पण लंबे. हा मग जोर तर तुझ्या जास्त आहे. हे टप्प्यावर लक्ष दे हा हार्दिक. ओ हो. हा बघ तुझा टप्पा हा, माझा टप्पा हा आणि हा तुझा पहिल्याचा टप्पा. पहिल्या टप्प्यापेक्षा पण मागे फेकलाय. पण असं का मला सांग, हे दोघं सोबत नाही मिळत. चल घे. थोडा पुढे आहे. चल ठीक आहे. जा फेक ना अजून. परत फेकतो. घे लास्ट ट्राय. हा धर रे. पुढे आहे ना. पण ॲक्च्युली आता मला असं वाटतं की ना हा वाला टप्पाच लंबा होता. कोणता वाला हे. आतावाला पुढे आहे. आतावाला बराच पुढे आहे. तर काहीच माझा हा आत्ताचा टप्पा. हा पहिल्याचा टप्पा नाही गेली. हा इथे आहे. ओके. हा पहिल्याचा टप्पा, आत्ताचा टप्पा आणि माझा पहिल्याचा टप्पा. म्हणजे मी आता टॉपला आहे. यज्ञेश भाऊ आपले एकदम जोमामध्ये फेकताना गोळा आणि टप्पा पडलाय तो खूपच मागे. तर हे सिद्ध झालंय की गाईज, मी सगळ्यात लांब फेकतो गोळा. सगळ्यात ना थोडीसं पुढे भेटतोय. 2-4 मोठं फेकतो ना रे. संपला विषय. गोळा घेऊन ये आता. झालं ना गाईज. खोटं बोलत होते हे लोक. चल हा बघ एवढा डिफरन्स आहे. तर गाईज कमीत कमी 7 ते 8 इंचाचा फरक आहे आणि म्हणतो की एवढाच डिफरन्स आहे. हा बघ बिल्ला. पूछ कापलेला विड्या. शेपटी कापलेला बिल्ला बघ. बोखा बघ भाई काय फुल भांडण करून आलाय. इसका नाम आहे भागड बिल्लो. तर काय जिंकलोय मी. एंड ऑफ एरा यज्ञेशचा. मी तर अजून पण म्हणू शकतो. अरे भारी थँक्यू. तर काहीच घरी चाललो परत फ्रीडम फायर खेळायला. 2 इंच 1 इंच म्हणजे एवढा असतो. 7-8 इंच गाईज. 1 इंच म्हणजे एवढा असतो. 1.5 बोट. तरी पण 7-8 इंच गाईज. असं काय 7-8. सगळे टप्पे पकडणार माझे. 7-8 इंचाने मागे आहेत माझ्यापेक्षा. तिथे भरतात समज. तर काहीच हा माझ्यामध्ये हर एक गोष्टीमध्ये मागे आहे. हर एक गोष्टीत.
69 आणि 12 केजीचा 69 आणि 12 69 आणि 12 71 सॉरी 81 कोणतरी पुढे होता सगळ्यांना 81 होय. तर काय जिंकलो मी. आयुष्यात पहिल्यांदा तू हिरोईनला गेला. तू कालचा शाटू तू आयुष्यात पहिल्यांदा हिरोईनला गेला आज ते पण माझ्यामुळे. आणि बोलतो हो का माझ्यामुळे नाही गेला. माझ्याकडे अज्जूबाई सारखा ड्रेस आहे गाईस. मग आजूबाईकडून माझ्याकडे अज्जूबाई सारखा ड्रेस आहे. हा तर मला भेटलेला मॅजिक क्यूब त्याच्यामध्ये मी काढला आहे. हा म्हणतो मॅजिक क्यूब कसं भेटेल. मी त्याला म्हटलं मी तर मस्त ग्रँड मास्टर विन मास्टर मारून आल्यानंतर मला भेटला होता कारण हा आता सिल्वरवर आहे ना त्यामुळे. OnePlus सिल्वरवर आहे ना मी काय सांगतो त्यामुळे. हा. सांग ना. हे बाय हे गाईस हे बघ हटणार आहे. थांब ना जरा कुठे गेला. तर काय बघा हा माझं कॅरेक्टर आहे. तर हा आजीबाईसारखे कपड्यात मी आईला आय डी पण नाही दिसत आहे बाई फॉलो करून घे नको चावू रे. ठीक आहे तर याला हा बंडल नाही भेटला ना तर रडतो. चावू नको चावू नको. गिद्या मग मला अमित भाई तरी बनवून दे. अमित भाईचे कपडे नाही माहिती रे मला. तर काय आम्हाला लागले तू तर एक मिनिट कॅमेरा चल ना उसू दे जरा यार. क्लिअर दिसला पाहिजे का नाही. सगळ्यात आम्ही चाललो आता चिल्ली घ्यायला. माहिती आहे आज काय आज गुरुवार ना. मम्मीने पाठ मांडला घरात तर आम्ही घरामध्ये खाऊ नाही शकत. पण आजीचं घर आहे रिकामं आणि आजी गेले गावाला तर पाठ कोणी मांडलाच नाही तर आम्ही खालच्या घरात खाऊ शकतो. मी काय बघा भोक रहा हम पे कुत्ता क्या गई कुत्ते. मैं शायर तो नहीं मगर ये. तर काय हे आहे आजीचं घर आणि इथे मग आजी पाठ मांडते पण आजी आज नाही मिळत तर पाठ नाही मांडला तर आम्ही आज इथे खाऊ. तर काहीच आता टाईम झालेले आहेत 5:30 आणि आता मम्मीला गेलं जायच्या अर्धा तासाने. तर काय आता काय झालं मी जस्ट झोपला होता म्हणजे झोपेतून उठला मी आणि 2 मुलींचा आवाज आला. लहान पोरी होत्या एकदम 12-13 वर्षाच्या किंवा 7-8 वर्षाच्या काय असतील. तर त्यांनी हे बघा काय आणून दिलं सफेद आईच्या गावात सॉरी सफेद जास्वंद गाईस कसला भारी आहे. म्हणजे मी सफेद तर बघितलं आहे पण थँक्यू हे दिल्याबद्दल किती मस्त आहे ते. आणि बरं आज गुरुवार पण आहेत मग मी देवाजवळ ठेवून देईल. तो भारी दिले. आले रोहित दादा हे घे तुझ्यासाठी भारी आहे. थँक्यू आईच्या गावात. ओके थँक्यू. देवाजवळ ठेवतो मी थोड्या वेळानंतर. तर काहीच मम्मीला घेऊन तर आला पण आता काहीतरी लिहायचा विचार करतो पण काही सुचतच नाही आहे. काय माहिती माझ्या दिमागाला पूर्ण गंज लागलेला आहे वाटते. आणि तुम्हाला मागून मम्मीचा आवाज येईल तो तेवढा थोडासा इग्नोर करा आणि वरचे कपडे पण इग्नोर करा. काहीच बघा कधीपासून हा पॅड पेन्सिल पट्टी नाही आहे पॅड पेन्सिल रबर खोडरब शॉर्पनर कुठे गेला. शॉर्पनर पण इथे आहे. सर्व घेऊन बसला आहे पण काही सुचतच नाही आहे. काय माहिती दिमागाला पूर्ण गंज लागून गेला आहे. काहीच घासावा लागेल. तर मी पण तुम्हाला सांगतो की तुमचं पण दिमागाला जर गंज लागला असेल तर थोडासा घासा कारण तो घासलेला दिमागात कामात येणार आहे. गंज लागलेला दिमाग काहीच कामात येणार नाही. पण माझ्याच दिमागाला गंज लागला बसला. काहीतरी मोटिव्ह असेल माझा पण लिहायचं पण काय लिहायचं मोटिव्ह आहे माझं ते पण नाही कळत आहे. तर काहीच दिमागाला गंज लागला आहे सर्वांच्या. तर गाईज 10:30 वाजलेत आणि जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. आणि माझं जे काम होतं ते थोडंसं झालं आहे म्हणजे बऱ्या काम नाही म्हणता येणार पण ते तुम्हाला दिसणार पण नाही. हे बघा हे बस एवढंच दाखवू शकतो. ते पण असं जिगलमध्ये कारण जर ते पूर्ण झालं तर मी दाखवेल. जर नाही झालं तर ब्लॉग आहेच आपले. तर खूप दिवसानंतर ब्लॉग शूट केला गाईज आणि थँक्यू तुम्ही ब्लॉगला सपोर्ट करता आपल्या बघता त्याच्याबद्दल 1K सबस्क्रायबर पण झालेत आपले. कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना. आणि खरंच मला खूप मुलं भेटले होते खूप म्हणजे लहान पोरं बघतात ब्लॉग माझे. ते मला म्हटले की दादा ब्लॉग काय टाकत आता असं तसं नाही का. तर म्हणून म्हटलं चला ट्राय करून बघू अजून पण बघते का आपल्याला आपले व्ह्युअर्स ऑडियन्स बघत असाल तर थँक्यू गाईज. तर
तर असाच छोटा मोठा ब्लॉग होता, काही एवढं नव्हतं पण ठीक आहे. पहिला ब्लॉग होता. आता उद्या कॉलेजला जायचं आहे. उद्या आहे काहीतरी कॉलेजमध्ये ॲन्युअल डे आहे वाटते. सकाळीच ठेवला आहे. चिंचण कॉलेज आहे ना काहीच तर असणारच आहे. तर हां, तर आता 10:30 झालेले आणि आता झोपतो, म्हणजे एडिटिंग करून आणि हे थोडंसं बघतो, जर याच्यात काय अजून सुचलं तर लिहितो. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन कंटेंट बरोबर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. थंडी खूप आहे गाईस. सर्दी खोकला झाला आहे. उडी पण घातली, मध्ये टी शर्ट पण घातले, याच्यामध्ये बनायला पण आहे, तरी पण एवढी थंडी आहे. हां, तर गाईस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.